नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता जागतिक सोयाबीन बाजारामध्ये सध्या होत आहे या ठिकाणी प्रचंड चढ उतार। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की सध्या जागतिक सोयाबीन बाजारामध्ये होत आहे या ठिकाणी प्रचंड चढ उतार। पण सध्या जागतिक सोयाबीन बाजारामध्ये प्रचंड चढ उतार का होत आहे आणि या चढ उताराचा परिणाम काय देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती या ठिकाणी होणार, या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता जागतिक सोयाबीन बाजारामध्ये सध्या होत आहे या ठिकाणी प्रचंड चढ उतार। मग जागतिक सोयाबीन बाजारामध्ये सध्या प्रचंड चढ उतार का होत आहे, चढ उतार होण्यामागची कारणे कोणती आणि या चढ उताराचा परिणाम काय देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती होणार हे बघणं गरजेचं आहे। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये चढ उतारांच्या कारणांचा विचार केला तर ब्राझील मधील सोयाबीनचं उत्पादन घटण्याची शक्यता आणि पाम तेलामध्ये आलेली तेजी यामुळे सोयाबीनचा बाजारभाव वाढत आहे। पण दुसरीकडे अर्जेंटिना, पॅराग्वे आणि उरुग्वे या देशातून होणारी सोयाबीनची आवक यामुळे दबाव देखील दिसत आहे। यामुळे आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव जागतिक स्तरावरती $11.5 ते $12 प्रति बुशेलच्या दरम्यान दिसत आहे आणि भविष्याचा जर विचार केला तर ही रेंज वाढून $11.5 प्रति बुशेल्स ते $12.5 प्रति बुशेल्सच्या दरम्यान राहण्याची या ठिकाणी शक्यता दिसत आहे। मग अशा परिस्थितीमध्ये आता देशांतर्गत बाजारामध्ये या जागतिक चढ उताराचा काही परिणाम होणार का, तर लक्षात घ्या, देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी यामुळे 100-200 न वाढू शकते आणि तिथून पुन्हा कमी होऊ शकते। म्हणजे 4300 ते 4700 च्या दरम्यान देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात देखील आपल्याला या ठिकाणी चढ उतार दिसू शकतो। मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करणाऱ्या कास्तकार बांधवांना माझा सल्ला आहे की आपल्याला 4600 च्या वर भाव जाताना दिसला की तिथं 50% सोयाबीनची विक्री करा आणि बाकी 50% सोयाबीन 4800 च्या भावावर विक्री करा, कारण भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता अजिबात नाही। मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील।
तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.